मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा, सीएनजी पंपाबाहेर लांबच लांब रांगा, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन. शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर दाखल. उद्धव ठाकरे सहपरिवार अभिवादन करण्यासाठी येणार. नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी केलं विना परवानगी लोकार्पण. अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल. अनेक महिन्यांपासून पुतळा होता लोकार्पणाच्या प्रतीक्षेत. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता. 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. मागील सुनावणीमध्ये न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला बजावली होती नोटीस. आयोग काय उत्तर देणार याकडे लक्ष. मुंबई महापालिकेसाठी भाजपाची तयारी सुरू. मुंबई भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जागावाटपा आधीचा गृहपाठ. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप करत राजीनामा. गारटकर आज इंदापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार. उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणामध्ये भरणार उमेदवारी अर्ज. भाजपा नेते राजन पाटील अर्ज भरू देत नसल्याचा आरोप करत मागितलं संरक्षण. उज्ज्वला थिटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज राजेंद्र मुखे यांची समिती अहवाल सादर करणार. अहवाल सादर केल्यानंतर नेमकं कोण दोषी हे समोर येणार. पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली होती ही जमीन. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर. वनमंत्री गणेश नाईक यांनी बोलावली बैठक. पुणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत करणार चर्चा. पुण्यामध्ये नवले पूल परिसरामध्ये प्रतितास वेगमर्यादा 30 किलोमीटर होणार. नवले पूल अपघातानंतर महत्त्वाचा निर्णय. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार.